नाशिकच्या इगतपुरीतील भावली प्रकरणात आणखी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। राहुल भागडे, कैलास भागडे, आकाश भोईर अशी आरोपींची नावं आहेत। भावली धबधबा परिसरात टोळक्यानं महिलेची छेड काढली होती। पीडितेच्या कुटुंबियांनी हटकलं असता टोळक्यानं त्यांना धक्काबुक्की केली आणि नंतर पर्यटकांच्या वाहनाचा 12 किलोमीटर पाठलाग करून टोळक्यानं त्यांच्या वाहनावर लाकडी दांडके, बेसबॉल स्टिक आणि दगडांनी हल्ला केला होता। टोळक्याचा पाठलाग आणि वाहनावरच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत मुख्य 3 आरोपींना अटक केली आहे आणि आतापर्यंत या प्रकरणात एकूण 12 आरोपींना अटक झाली आहे। शहापूर, आटगाव त्याचबरोबर लाहे अशा प्रकारच्या भागामध्ये हे कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण ह्या तिघांना जे आहे ते तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे। 3 आरोपी जे आहेत ज्यांचा मुख्य रोल आहे की जे आपल्याला त्या ठिकाणी स्टिकनी काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता आणि त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये आणि या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रियेने त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात। 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनाआधी राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज सत्ताधाऱ्यांची बैठक होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे पी नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये सरकारच्या रणनीतीवरती चर्चा होणार आहे। सत्ताधाऱ्यांची आज बैठक होतीये तर 19 जुलैला पावसाळी अधिवेशनासाठी सर्वपक्षीय बैठक होणार आहे। त्याआधी काल राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या संसद दलाची बैठक पार पडली। सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बैठकीमध्ये उपस्थित होते। नीट पेपर फुटी, महागाई, इथेनॉल, अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून सरकारला अधिवेशनात घेरण्याची तयारी काँग्रेसने या बैठकीत केलेली आहे। आणि आज एक महत्त्वाचा दिवस आहे कारण देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन आज धावणार आहे। हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून हायड्रोजन ट्रेन सुटणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटरच्या मार्गावरती हायड्रोजन ट्रेन धावेल। ताशी 75 ते 120 किलोमीटरच्या वेगानं ही हायड्रोजन ट्रेन धावू शकते। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजे इस्रोच्या 100हून अधिक शास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यात तडकाफडकी राजीनामे दिले। त्यामुळे गगनयानसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला मोठा धक्का बसला। हा ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी केंद्र सरकारची पळापळ सुरू झाली असून नोकरी सोडण्याच्या आणि स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या नियमांमध्ये तातडीनं बदल करण्यात आले। बंगळुरूमधील UR राव सॅटेलाइट सेंटरमधील 80 शास्त्रज्ञांनी राजीनामे दिलेत तर तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधल्या 20 शास्त्रज्ञांनी नोकरी सोडली आहे। राजीनामे रोखण्यासाठी सरकारनं एक आदेश काढलाय आणि त्यामध्ये गगनयान आणि महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांशी संबंधित ग्रुप A मधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे राजीनामे किंवा VRS मंजुरीचे अधिकार इस्रो सेंटरच्या संचालकांना नसतील। राजीनाम्याचा अर्ज थेट केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाकडे जाईल। तो मंजूर करण्याचा अंतिम अधिकार केंद्राला असेल। बातमी ओडिशातून आहे। ओडिशातल्या जगन्नाथपुरी इथं झालेल्या प्रसिद्ध यात्रेमध्ये काल चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले। अचानक यात्रेकरूंची गर्दी वाढल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे। नीट फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झालाय। नीट फेरपरीक्षेमध्ये 21,000 विद्यार्थी पास झालेत। देशभरात सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली होती। पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांना 720 पैकी 715 गुण मिळालेत। 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर फुटल्यानंतर 22 जूनला नीटची फेरपरीक्षा घेण्यात आली होती।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.